हे बघ कुंडीच्या बाहेर झाड आहे. तर ही ह्याचं बेबी आहे कुंडीचं. तुम्ही गुलाब बघू शकता ह्याच्यावर कसा दिसतोय. स्नेक लिली आहे हे दिसायला पण चांगली पीस लिली आहे. सॉरी काय इज्जत चालली माझी. हॅलो. तर तुम्ही बघू शकता आज आम्ही झाडं आणलेली आहेत वेगळी आणि आम्ही झाडं लावणार आहे आमच्या गॅलरीमध्ये. तर चला आपण स्टार्ट करूयात. ठीक आहे. तर आपण काय काय घेऊन आलोय बघा. नाही काही गोष्टी आम्ही ऑर्डर केल्यात. पहिल्यांदा आपण त्या अनबॉक्स करूयात. ते पटपट करतो मी. हा कापून घेतो. हा छान आले. ठेवतो पलीकडे. ओके. याच्या खालच्या प्लेट्स आहेत. ओके किती सुंदर कलर आहेत ना. मस्त आहे. लावून बघू काय पुढचं हे करतो. ह्या छान आहेत. हा ना. आपण अशाच मागवायला पाहिजे. नाही पण जाऊ दे काहीतरी वेगळं वेगळं. सवय मोठे. हा हे बघा या खूप छान आहेत. मला या खूप जास्त आवडल्या. पण ठीक आहे व्हरायटी असलेली चांगली असते. ओके. हा तर आम्ही या सगळ्या ऑनलाईन ऑर्डर केल्यात. हा या सगळ्या आम्ही ऑनलाईन ऑर्डर केल्यात आणि या आम्ही डी मार्ट मधून मागवल्यात. तर याला प्लेट्स नव्हत्या सो आम्ही सेपरेट प्लेट्स घेतल्यात डी मार्ट मधून अशा. काय हे मी मायासाठी मागवलं. तुला हे असं लावायचं आवड आहे. मला असलं त्याचे टूल्स घ्यायचं आवड आहे. त्याचे टूल्स घेतले वेगवेगळे. टूल्स कसले असतात त्याचे. झाडाची कात्री असते. कात्रीने कट करायचं एखादं काय. अच्छा हा आपल्याला हे वालं झाड कट करायचंय. हे परत उगवलं. कसे आलेत काय माहिती आता बघू. ओ हे बघ कात्री आहे. तुला बी द्यायची होती का कात्री यायची. चांगला कलर आहे ना गुलाबी. असं आहे. हे कट करायचं होतं. एखादं तुला फांदी वगैरे कट करायची किंवा काय जळलेलं असतं ते कट करायचे. पण ह्याला माती मोकळी करायची असते. मग ते काय आहे डबल डबल. नाही हे तुला पूर्ण माती मोकळी करायला आहे. हे आणि हे दोन वरच्या वर प्रकारच्या करायचं असेल तर थप्प्या हे दिल्या करायचं असं आहे. आणि हे छोटं मोठं दिलेलं आहे त्यांनी. एक छोटं आहे आणि एक मोठावाला आहे. एक छोटावाला ते माती हे करायला तर टाकायला काढायला आणि जर तुला सरळ करायचं असेल तर ते पण करता येते. आता काय राहिलं. नाही आपण कोणती कोणती झाडं घेतलीत ते सांगा. कोणतं झाड आहे. नाही त्या झाडाचं नाव आम्हाला माहित नाही पण ते खूप क्यूट आहे म्हणून आम्ही घेतलं. त्याचं फुल खूप छान वाटलं म्हणून घेतलं. पण त्याचं नाव नाही माहिती. तुम्हाला जर कोणाला माहित असेल तर प्लीज कमेंट मध्ये आम्हाला पण कळवा की ते कोणतं झाड आहे. तर तुम्हाला माहितीच असेल. हा कोरफड केसांसाठी आणि स्किन साठी चांगले असते. हा हे गुलाबाचं आहे. गुलाब बघू शकता ह्याच्यावर कसा दिसतोय. हे दे. हा हे पाम ट्री आहे. हे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस मध्ये वगैरे ते ठेवलेलं असतं. चांगलं दिसतं म्हणून. आणि हे बांबू लकी बांबू. हा लकी बांबू हे महाग असेल प्लांट. हे 200 रुपयाला मिळाले. आणि अयो पाणी सांडलं. आता इथं ठेवते मी. हे झेड प्लांट पण तसंच आहे. लकी आहे. समृद्धी आणतं घरात असं म्हणतात. परत स्नेक लिली आहे. हे दिसायला पण चांगली पीस लिली आहे. सॉरी स्नेक प्लांट कुठे गेलं. स्नेक प्लांट. हा सॉरी स्नेक प्लांट. स्नेक लिली दोन मिक्स घेतले. हे बस हे हा तर हे पीस लिली प्लांट आहे. तर हे घरात वगैरे ठेवू शकता तुम्ही. ह्याला प्रकाश कमी लागतो. त्या झेड प्लांटला पण प्रकाश खूप कमी लागतो. म्हणजे तुम्ही आणि पाणी पण त्याला कमी लागतं. जर तुम्हाला सारखं म्हणजे तुम्ही बाहेर जात असाल घरात सारखं नसाल तर तुम्ही हे प्लांट्स लावू शकता. हे सगळे अशा टाइपचे हे आहेत की तुम्ही घरी लावू शकता. तुम्हाला जरी तुम्ही बाहेर जाताय ऑकेजनली म्हणजे बऱ्याच वेळा बाहेर जाताय तर तुम्ही हे घरात लावू शकता. आणि आतमध्ये तुम्हाला घराच्या इंडोर जर ट्रीज लावायचे असेल प्लांट लावायचे असतील तर इंडोर प्लांट्स मध्ये पण हेच आहेत प्लांट्स.
कारण त्यांना सूर्यप्रकाश कमी लागतो. आता आमच्या इथं कसं आहे की पूर्व दिशा, इकडे पूर्व दिशा आहे आणि मागच्या इकडे पश्चिम आहे, मग ती सूर्य येतच नाही. थोडा सूर्यप्रकाश येतो तो इकडच्या साईडच्या थोड्याशा भिंतीवर येतो. मग ते आम्हाला उंच लावायचं, आम्हाला ते करायचं ऑर्डर. काय म्हणतात त्याला, स्टँड. हा स्टँड ठेवायचं, स्टँड करायचं ऑर्डर. तर आता काय, हा हे पीस आपलं स्नेक प्लांट पण तसंच आहे. तुम्ही हे पण शो साठीच आहे. आणि ह्याने ऑक्सिजन, तो रात्रीचा ऑक्सिजन हे करू शकता. त्यामुळे तुम्ही हे बेडरूम मध्ये लावू शकता किंवा हॉलमध्ये वगैरे पण ठेवू शकता. रात्रीचं ऑक्सिजन देतं ते. आणि कमी प्लांट्स आहेत असे. आणि हा फुलाच्या झाडांना प्रकाश लागतो. जर तुमच्याकडे तुळस असेल, आता आमच्याकडे तुळस आहे, गुलाबाचं झाड आणलंय आम्ही आणि जास्वंदाचं आहे. आता आम्हाला असं हे 3 झाडं ठेवायची की ज्याने सूर्यप्रकाश त्यांच्यावर पडला पाहिजे. कारण त्यांना सूर्यप्रकाश, जर तुमच्या घरात सूर्यप्रकाश येत नसेल तर तुम्ही फुलांची झाडे लावूच नका, किंवा फुल किंवा काय आपल्या घरात पण नाही अशी झाडं लावा की ज्यांना प्रकाश कमी लागतो किंवा प्रकाश कमी म्हणजे लागतच नाही मोस्टली. असं 90% झाडं आपण जास्त पाणी देतो, घरात दररोज पाणी देतो त्याला, त्यामुळे जळतात. तर ह्या झाडांना तुम्ही माती बघायची, माती ओली असेल तर ह्या झाडांना पाणी द्यायचं नाही. माती जर कोरडी वाटली तुम्हाला त्यातली, तर मग तुम्ही त्यांना पाणी द्यायचं. की आमच्याकडे तुळस पण आहे, जास्वंद पण आहे आणि हे शोचं झाड आहे. ऍक्च्युली ह्याचं आम्हाला नाव नाही माहिती. त्याचं काय झालं होतं मी सांगते. ते उचलत नाही मला, ते उचलत नाही मला. सगळं बाजूला ठेवलंय. हे घे पाणी. तर हे असं होतं, त्याला काहीच नव्हतं आधी. याला पान आलेली, आता पाणी देऊन देऊन सुख शांती आणि समृद्धीसाठी, आरोग्यासाठी तुळशीचं झाड लावायचं. हे बारकायच लावायचं ना, छोट्याच. थांबा, गुलाबाचं लाव पहिला. आणि माती आणली, माती काढलं दिसणारच आहे की त्यांना. तशी कशाला दाखवायची उचलून, तशी दाखवायला. हे ह्याच्यात कसं दिसतंय बघते मी, 1 मिनिट. गुलाबाचं गुलाब ह्याच्यात का? नाही नको, मग ते लेस होती. नाही असू दे ना, काय असं त्याला. ठीक आहे, घे मग करावं लागेल ना, आधी माती टाकायला लागते. मी तुला सांगते की कोणतं झाड कोणत्या कुंडीत लावायचं, बाकी तू सगळं कर मग. हा हे लाव, हे कापायचं, ह्याच्यात ठेवायचं बाजूच, आणि त्याच्यावर माती टाकायची का? हा मग का बघितलं नाही आपण, असं कसं असतं ते. असंच लाव, मला वाटतंय. बघू आता, असंच लाव म्हणजे असंच लावायचं, असंच लावायचं असतं ना. हे मध्ये ठेव, मधोमध ठेव, पण ते तिरकं झाड नको त्या झाडासारखं दुसरं. फोडलं तू त्याला, कुठं देखील त्याला काय, त्याला दाब. त्यांना दिसतोय आता कुठलं लावतोय आपण. गुलाबाचं लावतोय, गुलाबाचं. थोडस महाग घे त्याला, इथं ठेव. हा माती काढू का? काढ. कसं काय बांधलं हे काय माहिती. पण जास्त माती पण नाही भरायची, त्याचं दाबल्यासारखं नरड नाही. इथपर्यंत भरायची, इथपर्यंत. हा ती त्याच्यातली भरलेली तुम्ही, ती मी काढली परत. दगड भरपूर दिसतात बरं का. मला एक सांग, ग्रीन कलर शांततेचं प्रतीक आहे ना? मग आपण ग्रीन मध्ये पीस लिली लावू. हा मग पीस लिली समृद्धीच येते ना, का नाही? हा तसं म्हणू शकतो, ते दिसायसाठी प्लांट आहे, असं काय हे नाही त्याचं. मग समृद्धी तर झेड प्लांट येते. हा समृद्धी झेड प्लांट. मग झेड प्लांट आपण ग्रीन कलर मध्ये लाव, आणि मग पीस लिली व्हाईट मध्ये लाव, कारण पीस शांतता. हो, मग व्हाईट मध्ये पीस लिली लावूया आणि ग्रीन मध्ये झेड प्लांट लावूया. बस एवढंच, बस ना? टाका ठीक आहे, बस झालं. त्याची प्लेट कुठे? वगैरे असे मोडून टाक. ठीक आहे, हे झालेले आता आपलं, हे झालंय आमचं. आता एवढे भरले आम्ही माती याच्यात. मला वाटतं अजून थोडी भरावी. नको, थोडीशीच भरू अजून. इथं काहीच झाले नाही.
तेच मी म्हणलं थोडीशी म्हणजे इतकी थोडीशी भरायची होती का, मग भरायचीच नव्हती. तर हे झाड झालेलं आहे, हे ठेवून देते मी या साईडला. आता मला वाटतं व्हाईट पीस पीस लिली तसं नको काढू, मग असं निघणार नाही का नाही. असं डायरेक्ट टाक ना, खालून मार त्याला त्याच्या हाताने बाजूने काढा, हळूहळू काढा. हाताने. हा हळूहळू बाजूने काढ ना त्याला, आणि मग ह्याच्यात लाव. मी थप्पीनं घेते, ते हातानं तुटल. काय करू थांब. त्याच्यात तू मुळं ही करशील, तोडून टाकशील त्याची. नाही तुटले. हा घेतलं झाड बघ. हा आता ह्यातली माती त्यात वत सगळी. चल लवकर पटकन. ते तू मध्यभागी ठेव बर का झाड. ही पण चांगली कुंडी होती तशी, पण ती पटत नाही. आता काय करायचं कुंड्यात. पण सगळं सेम दिसलं पाहिजे ना. चांगली नव्हती ती कुंडी. ठीक होती. एकदा दाखवतो, कॅमेरा दाखवतो. दाखवतो. हा ही कुंडी चांगली आहे का, तुम्ही सांगा मला. त्यात काय आहे वाईट आहे. प्लास्टिकची तर आहे. नाही, ह्या कुंड्यांना पण माती लागते, ती आपण पुसून ठेवायला पाहिजे. जेव्हा आपण आम्ही लास्टला पुन्हा फायनल लुक तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कसं पुन्हा सेट केलं आमच्या गॅलरीमध्ये. तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा फायनल लुक बघण्यासाठी आमच्या गॅलरीचा. थोडं वर घ्यायला लागेल ते मला वाटतं झाडाला. ते झाडाच्या खाली जाणार आहे ते. हा मला पण तसंच झाड वाटतं. खाली जाईल त्या मातीने. थांब थोडं वर घे त्याला. थोडं वर नाही, खाली माती टाक सगळी आधी. हा टाक थोडी अजून. त्यातली टाक, त्यातली जाऊ दे. ह्यातली चांगली ना पण. त्यातली टाकतो आता. अजून थोडीशी टाक, म्हणजे हे असं आलं पाहिजे एवढं. पहिल्यांदा केली मी नाटकी ह्यानी, पण हातानेच टाकलेलं पटपट होईल मला वाटतं. मग कशाला मागवलं ते टूल्स मागवायचे तर हे मागवायचे तर ते मागवायचे, 600 रुपये घालवले. मग काय नाही पण ते कामाला येईल ना. काय कामाला, जिथं काम करायचंय तिथंच कामाला येत नाही. आणि ठेव त्याच्यात आणि मग त्यावरनं माती टाकावं. आत कर मला वाटतं ते आत टाक. अरे ते झाड हलतंय. त्याला पाणी टाकलं होईल ना सेट. ती मधोमध लावलं व्यवस्थित. पण त्याच्या मुळ्यावरती ह्याच्या पाणी टाकलं की मुळ्यावरती त्यात मला ते आवडत नाही. हे पण झाड तुम्ही तसंच लावले सगळ्यांनी. नाही त्याला खोदून आपण त्याला खाली घालू. हा घाल मग पाणी. मी माती भरायचं काम करतो. आता त्याला मी परत काढू का. त्याला काढ. अच्छा निघले. इधर हातात मी माती हातात धरतो. पीस लिहिली, पीसच नाही. हा सॉरी. नाही थांब जरा. हे ह्याच्यात टाक. काढ अजून ते उचल. किती त्या पीस लिहिलेला त्रास आहे. अजून सर आधी तिथंच होतं, आता बस बस. त्याच्यावर टाके. नाही हे मध्यभागी लावायचे आपल्याला झाड असं. हा टाक चारी बाजूने त्याच्या. पण ह्या झाडाला एवढं पाणी लागतच नाही ना. नाही लागत पाणी. हे वाला आपण कट करून टाकायचं का, कारण हे असं खराब झालं. मग कमीत कमी ते कात्री तर यूज होईल. टूल्स मधली कात्रीने कट करायचं काम करा आता. हा 1 मिनिट. हा कर आता हे वाला कट करून टाक. ते येतं का परत. ठीक आहे. तर आपलं दुसरं पण झाड झालेलं आहे पीस लिली. चला पटपट. मीच वापरते टूल्स. तरी होतंय ना. ढेकळं पडतोय ना. ढेकळं पडायला एवढे पैसे माझ्याकडे दिले असते, मी फोडून दिले असते त्यातले ढेकळे. नाही उलट त्याचा उपयोग होतोय. तसं करून काढू नको. तसं नको काढू. ते त्याचे मुळं खराब होतील तर. बरं ठीक आहे, मग तू काढायचं काम तू कर. मी फक्त लावते. आ ही जाता है दिल जिसपे आना होता है. काय करते ती बघती मी. ती कशात लावायचं ठरवलंय आपण. कोणतं
झेड प्लांट समृद्धी ग्रीन. ठीक आहे. स्नेक लिली नाही सॉरी काय स्नेक लिलीज. काय भारी वाटलं असतं ना स्नेक लिली अशी आली असते त्याला. मला हेच माहित नव्हतं की पीस लिलीवरती फुल येतं. मग कशी घेतली? तिथं त्यांनी दाखवलंच नाही फुल. हा नाही दाखवलं तर. मी वाचलंय बाबा, मी ह्याच्यावर माहिती काढलेली, मी त्याच्यावर वाचलंय. मी असं मला काय माहिती येतं का नाही, आता बघू फुल येते का असं. फुल आलं तर आम्ही अजून एक व्हिडिओ टाकतो त्या फुलावरती. वाव वाव नाईस. हे जरा थोडक्यात झालं काय? हे फोडू का असं खाली का नको? नको, साईडला टाक माती. हा तर झालं का? मुळा तर वरच राहिला त्याच्या. मग राहू दे ना तसं. मुळा मातीत गेल्या पाहिजेत ना. ती एकदम खाली ठेवायला पाहिजे. ते खालचं काढू का मी असं असं करू? नको काढू. हा आता टाक. ह्याला म्हणतात. टाक. हा आता बघ, आता मुळा गेला आतमध्ये. मुळा वर ठेवल्यात आणि असू दे काय असते त्याला. अजून टाकतात माती थांब टाकते सर. खाली सांडलेली. बास की त्याच्या नरड्यापर्यंत भरलंय ते. उगवणारच नाही. उगवतो काही झाड अजून. उगवतो. काय माहिती आता कळलंच की थोड्या दिवसात. तिसरं पण झालेलं आहे. पटापटा चल गेलो लवकर आता. हे पिसलेली समृद्धी झेड प्लांट आहे. सॉरी झेड प्लांट समृद्धी. यार काय ती लोक म्हणतील ह्यांना नॉलेजच नाही झाडांचं. झाड घेऊन ठेवलं. पण सुरुवात कुठून नाही. पण सुरुवात कुठून तर झाली पाहिजे ना गोष्टींची. मग आमची इथून झाली. त्यांना झाडांमध्ये लोक गुगल काय बघा. गुगल काय दिसली का तुम्हाला? मला दाखव. हे बघा दिसते का? तू बघायची का गुगल काय? खाती प्लांटला ती करायची नसती ती. मग कसं करायचं आता? काय मला काय माहिती, तू सांग आता कसं करायचं. कसली क्यूट आहे ती. हा क्यूट आहे. झाड खाती ती बरं का. दे ना मला हातावर. घे हातात. अरे ते शंकासारखं लागलं. मग ती शंकच आहे की तसली शंकावाली ती. यार कसली भारी आहे. तुझा फोन घे आपण फोन त्यांना दाखवली का जवळ? थांब ह्याच्यावर घेऊ आपण. त्याची धरती हलवली. भूकंप केला त्याच्या आयुष्यात. बघा काय छान आहे ना. ह्याच्यावर ठेवता ह्याला. मी लय मोठी गोगल गाय बघितली ह्याच्यापेक्षा. ह्याला सोडून येऊ आपण खाली जरा वेळाने. ह्याच्यावर थांबतोपर्यंत. घरात घुसलती. हळूहळू चालती का ती? म्हणजे सरपटती का? काय करते? इज्जत चालली माझी. गोगल गाय बद्दल माहित नाही. लहानपणी बघितलं गोगल गाय. मी नाही गोगल गाय बघितल्यात. पण सरपटतीच ना गोगल गाय का? काही चालती तिला पाय आहेत. काय करते? चालती मला दम समज चालती. तिला मला पाय दिसले. तू दाखव पाय दिसले. खरंय. थांब जरा तू. आहे माझं तिच्याकडे लक्ष. खाली सोडू आपण म्हणा जरा वेळ. ऐक ना, हे लय डुबतय खाली. अजून थोडस टाक. हे खालची टाक ना. डुबतय ती तेवढूच झाड आहे. मग त्यामुळे म्हणलं ना त्याचं वरती आलं पाहिजे. त्यामुळे जरा माती टाक. असं समृद्धी. तू ती गुगल काय खाली उतरली. ती लयच फास्ट आहे राव. मग ती गोगल गाय. अरे काय कुठं आली बाबा तू तर गोगल गाय स्लो असती. आधी तिला म्हशी ती खाऊ चलते. तुम्ही सॉरी मला वाटलं ते अजून वर पाहिजे ना. हा आता चारी बाजूने टाक त्याच्या. हे खूप सुंदर दिसते पण झाड. काय त्याच्यावर उतरून खाली गेली. वापरतोय टूल्स.
मला आनंद होतोय टूल्स वापरले की पैसे घालवले त्याला. मग काही गरज नसते आणि त्या गोष्टींना पैसे घालवायची सवय आहे. खूप टूल्स आहेत आमच्याकडं. मी एक ब्लॉग आमच्या घरातल्या टूल्स वरती करते, तुम्ही बघा आमच्याकडे किती टूल्स आहेत मी तुम्हाला नाही काहीच नाही. आहेत भरपूर आहे. काय काय ते आणायचंय ते अजून. काय आणायचं ते ॲलन कीचं ते ॲलन की ठीक आहे, पण ते बाकीचं पण आहे ना. ते काय काय करत बसतो तू. काय ते म्हणतो लागतच ना, कधी ना कधी लागलेलंच आहे ते, वापरलेलंच आहे. काय हे नाही घेतलं काही नाही वापरलं आजपर्यंत आम्ही बरं का. काय बी नको आरोप करू. ही कर नीट. ए वाव, हे लय क्यूट आहे, लयच क्यूट आहे झाड हे. ते मेनासारखं दिसतं बघ ना, असं मेन आहे त्याच्यावर. हा हे त्याला एक हे चमक असते. बरोबर असं मध्यभागी लागले. मला असं लागलेलं आवडतं झाड. चल लवकर पुढचं घे, हे पुढचं घे. माझं फेवरेट झाड पुढचं घे, आहे. चला. प्लेट मध्ये ठेवते आपण. आपण हे लावूया, स्नेक प्लांट लावू आता. काहीतरी स्नेक झालंय प्लांट स्नेक त्या ह्याच्यात लाव, तिकडच्या नाही, ह्याच्यात. स्नेकचा कलर. तोपर्यंत तू सांग, गांडूळ काय करतं? ती शेतकऱ्याची मदत करत राहणार. कशी करत? नांगर धरतं काय बरोबर? मेले मारीला मी हे ब्लॉग अपलोड करू देणार नाही. आमच्या घरी शेती नव्हती कधी, त्यामुळे आम्हाला इतकं माहित नाही. शाळेत शिकवले तेवढं थोडंफार माहितीये. त्याच्यावर किती चेष्टा करायची माणसाने. गांडूळ शेतकऱ्याची मदत कर. लवकर चल. टूल्सचा वापर. कुठे जास्त गेली लांब जाऊ गोगल? शकत नाही, इथलं इथंच आहे अजून. जास्त लांब जाऊ शकत नाही तिथं. मस्त आहे पण तिच्यावरचा शंख. हम्म. पाय दुखायला लागले इथं. जेवढं तुझं तिच्याबद्दल नॉलेज आहे तेवढाच शंका आहे तिचं. ए अरे तरी पण हे खाली गेलेत, लेच खाली येत आतमध्ये. असं थोडी ना असतं. आमकी मी टाकतोय की अजून माती. माती कुठं संपली? हा आता बरोबर आहे का? नाही टाकायचं. हा बरोबर आहे की आता. नाही थोडीच टाक. बरोबर आहे, त्याच्या नाही बाजूला रे, थोडं टाक, मी लागत. त्याला सांगते. हा ते बारक्या पोराला होतो थोडीशी टाकायची, तसले टाकले. आता मला नाही कळत आहे, ते विस्कटले माझ्याकडनं. असं उभं कर ना त्याला, असं ते धर 3 ना, वेगवेगळी बिचाराला. झाड आहेत. त्याला असं हा. त्याला दाब ना तू. मातीला नुसतं माती टाकायची नसते, त्याला माती अशी दाबून लावायची तू असते. दाब ना, मी टाकतो ना माती काढून. म्हणजे मी झाड पण धरू आणि माती पण दाबू. हा आता झाड कशाला धरायची गरज नाही. आता झाड आत्ता नाही गरज ना, थोड्या वेळ आधी होती. सगळ्यात घाणेरड हे झाड लावलेलं आहे या माणसानी. कसलं झाड लावलंय ते? मी लावलंच नाही, तू धरलंय सगळं, तूच केलंय. मी फक्त झाड धरलंय. त्याला पाणी टाक मग थोडस, माती ही होईल. तर पाणी नाही लय टाकायचं असं सांगितलंय त्या बाबांनी. अरे पण ती माती तरी हे होईल ना व्यवस्थित. ते तर धरलं. ते एवढं छान असं एकत्र दिलं होतं झाड, आम्ही असं करून टाकले त्याला. ते झाड कसं केलं आपण. असू दे आज. आज का? असू दे असं म्हणलं तर आज काय. थांब गप्प बस. हे बर ठीक आहे, असू झाले दे. छान दिसते पण. असंच म्हणायचं आता गंडव. नाही ते सांगतील ना. हे बघा घे. आपण घे पुढचं, before- चल, पुढचं घे, पुढचं घे. हे ठेव तिकडे त्या साईडला. बिफोर आफ्टर काय? बिफोर आफ्टर. आता ह्याच्यामध्ये आपण कोरफड लावूयात. घे कोरफड. ह्याच्यात माती टाक खाली, कारण माती टाक. कोरफड वरती आपण हे करू शकतो. कुठलं तरी झाड कट करायचा चान्स मिळालाय मला. आणि हे आमच्या घरातलं एक्झिस्टिंग टूल आहे. हेच यूज झालंय जास्त, जे की मी आणलेलं. याने मागवलेलं तर टूल युजच नाही झाले. लय मार खाशील. ते माझ्या समोर युज करणार आता फक्त जास्त. की गवत आले त्याला बाजूला. गवत आहे का ते? ठीक आहे. ते तर ह्याच्या बाहेर आलं. ये बघा कुंडीच्या बाहेर झाड आले. त्याच्यात टाकते माती. नाही याला फोडू ना. नाही खालची माती काढ. एवढी माती भरतेत का? तूच म्हणली माती भर. तू गप्पा मारते तर माती भरली की मी. लक्ष कोण देणार माझ्यावर?
कोणतं होतं? हेच होतं का कोरफडीचं? हेच होतं. ते सरळ तर लाव. हा, 1 मिनिट. हा, गेलं खाली. ती कशाला फोडतोय? साईडला माती टाक फक्त, इथं भर. थोडस मोकळं करू ना. काही नाही मोकळं करायचं त्याला. टूल्सचा वापर झाला पाहिजे का? मग काढी बाहेर, थांब. हा, दे इकडं. काढ ती माती. माती ही करून आधी मोकळी करू. टूल्सचा वापर. का मागवले असतील पण एवढे महाग टूल्स? तू एकच तर वापरले, ते तेवढं एकच मागवलं असतं. कुठलं? हे एक नाही, ते थप्पीवालं. सगळेच मागवले, सगळेच वापरले. हे वापरलं. एवढी मोठी गॅलरी पण नाही की आम्ही कंटिन्यू प्लांट्स आणून ते हे करणार आहे. हा, ह्या साईडला काय नाही, इथं भिंत आहे इथं. हा, तिकडं काय नाहीये, एवढीच गॅलरी आहे. हा बसलाय ना, तो एंड आहे गॅलरीचा. मला वाटतं आता लाव त्याच्या बाजूला मी माती टाकतो. हा, क्यूटनेस. काय झालं? अरे कोरपड वर घ्या अजून थोडी. नाही वरच बरोबर लावायची आहे. असते ती. नाही बरोबर आहे. वरच लावायची असते ती येते वर, अजून येते वर. काय प्रॉब्लेम नाही. ए अरे, हे मिडलला नाही लागलं का? असू दे, साईडला जरा थोडी जागा असू दे. थोडं लांब लावायची ना दोन्ही. मग त्यांच्या मध्ये गवत आलं तर ते हे होतंय, काढता येते. ते मगाशी तसंच होतं, दोन्हीच्या मध्ये थोडस काय इथं जागा नव्हती आणि तिथं गवत आलतं. बरोबर. थोडीशी माती टाकू का ही वाली? बस झाली. थांब ना, पुढचं घे. चल, कोणतं आहे ते? हे वाले लाव, लाव, पाम वाले लावूयात. ते मोठ्या ह्याच्यात लावायचं. हा, मग मोठ्या कुंडीत लावायला लागल. हे आपण एवढे का मागवलेत? अजून काय राहिले लावायचं? काय लावायचं राहिले? काहीच नाही राहिलं. काय ते बांबू आहे की? कुठे बांबू? काय बांबू? ते बांबू ह्याच्यात लावायचे नाही, ही लावायचं राहिले की ते काय ही मोठा. ते एकच राहिले. मग हे एक, आणि हे कशाला मागवले आपण? मुहूर्तमेढवाल्या झाडला का? त्या झाडाचं नाव ठेवले आम्ही, मुहूर्तमेढवाले झाड. ते बी कोणतंही मोठं झाल्यावर कळलं आता. हा, ते मोठं झाल्यावरच कळलं. 2-4 पान आले पण कळत नाही काय आहे ते झाड कोणतं. त्याला वरतून कट करून टाकणार आहे. हा, वरून कट कर. खालच ठेवणार नाही तर राहू देणार आहे त्याला. आपण नाही, ते वरचे त्याला बी ते हे करतं पण. आपल्याला जास्वंदीचे पण हे वालं ना कट करावं लागणार आहे. चल ठीक आहे, घे ते. कुठे गेलं? काय हे आहे तसं बसल ह्याच्यात. नाही. हे बरोबर आहे आता बरं का. ह्याला वर खाली करायचं नाही, म्हणजे पण दिसत नाही. ऍज इट इज काढ आणि डायरेक्ट उचलून ठेव त्याच्यात. वरच साफ करतो जरा. प्रत्येक वेगवेगळे टूल वापरले परत म्हणायला की नाही, सगळ्यांचा युज झालाय. हे राहिलेलं. आणि घाण तर काहीच नाहीये बरं का त्याच्यात एवढी. हाताने पण निघू शकते आपल्याला घाण, पण ती कसं आहे, ते दाखवायचे की बाबा मी मागवलेले टूल्स का वर्थ आहेत. बस हे घालतो, ग्लोव्ह घालतो. सगळं झालं आमचं. आणि त्या टूल्स मध्ये ग्लोव्स पण मागवलेले आणि आम्ही दोघांनी पण घातलेले आहेत. याचा पण उपयोग नाही झाला त्याचा अर्थ. हा, फक्त हे युज होणार आहे कट करायला. कसं उघडतं? लागलं धराय त्याला. सॉरी, पण हे कसं अचानक कसं उघडलं गेलं? त्याला ते लॉक आहे त्याला. ओके, असं करून असं लॉक काय करते? धारदार वस्तूला खेळत जाऊ नको. दे नाही खेळत. थांब, मला काहीतरी दे ना कट करायला. ती मोठं मॅडम कट नाही, ती फांदी कट करते जास्वंदाची. हिथून करू का? हिथून खालून करायची. ती एवढी त्यांनी कट केली ना आधीची, तिथं कट करायची. ओ, 5 मिनिटात कट झालं की. 5 मिनिटं म्हणजे 1 सेकंदात कट झालं. 5 मिनिटात कट झालं. हे मला मज्जा आली. अजून काहीतरी दे ना कट करायला. ओ, बसत नाही का? बसतच नाही. बसव त्याला. नाही गणलंय ते.
एवढ्या वरती त्याचा मर्डर नाही काढते बाहेर. उलट करू. दया येत असेल त्यांना झाडांवर आपले. एक काम करते, उचलन ह्याच्यात टाक. काय खाली खाली माती भरपूर आहे ना, खालची माती थोडी काढली पाहिजे. दगडात लावली झाड आहे. आणि त्या मुळ्या आहेत खालच्या. दिसते का? हा ते ह्याच्यात लावायचं आता बसलंय. आता त्याला दाब आता चांगलं, बरंच खाली दाब. घे इकडं. मला वाटतं कुंडी बारकी पडली काय का नाही. मी ह्या उंचीची कुंडी सांगितलेली ह्या, आणि ही जर मी कुंडी हिथं ठेवली ना तर ही ह्याचं बेबी आहे कुंडीचं. पण मी कुठं तूच घेतली तिथं, मी तर फोनवर मी विचारलेलं की ही साईज बरोबर आहे का ह्या कारण ही कुंडी ह्या लोकांनी आणलेली आहे. ठीक आहे असू दे, चल लवकर दे लवकर. बरोबर आहे ती. आणि मला मॅचिंग करायचं होतं 2 सेम साईजच्या कुंड्यावरती. आता ती काढून ह्यात लाव मग. हा तेच नाही माहित काय लावायचंय. आपण अजून एक झाड आणू, आपल्याकडे एक कुंडी शिल्लक झाली. हा आपण ही वाला आम्ही मनी प्लांट साठी ठेवलंय. हे एक जी एक्स्ट्रा राहते ना आपल्याकडे, ही मनी प्लांटची आहे. आठवलं मला आता. मग आपण ह्याच्यासाठी सगळे झाड लावून. हा आपण ह्याच्यासाठी एक आणू ना. राहिले किती बिचारा ते ह्याच्यात लावायचं. बदला ते मुहूर्त मेढवाला कट करू का मी? थोडस मला मज्जा आली. थोडस मला वरच करते, तू पण खालचं कर. ती नीट लाव, ती दार असते त्याला. तू काय तर करशील बाबा, तुझं नाही भरोसा. ठीक आहे बसलं चल. ठेव. वाकडं लागले ते. नाही का तसंच होतं ते, त्यामुळे तसं लागले. त्या साईडला ठेवते. त्याच्या खाली आपण ही वाली नाही ठेव, कुठली तरी थांब. हे वाले ठेव सध्या तरी. हा एवढी माती त्याची निघली एक्स्ट्राची. ती माती आता ह्याच्यात भर. कोणतं राहिले झाड आता? ती काढा, हे कापून काढ. तू तर झाड लावले तुझं. हा आता ते माती घालित पाठीमागं त्याच्या कोपऱ्याला. बघ किती छान मी लावले हे झाड, आणि किती छान लागले सगळ्या बाजूने इक्वल. हे पण झालेलं आहे. आता आपल्याला हे क्लीन करायचंय, आणि क्लीन केल्यानंतर झाड आम्ही तात्पुरतं अशीच लावणार आहे. कारण आम्ही स्टँड मागवले, आणि जास्त नको बारीक करू त्याला. तर हे बघा, अशा प्रकारे आम्ही सगळी झाडं व्यवस्थित लावलेली आहेत. तर थोड्या दिवसांनी आमचं स्टँड आलं ना, तर ते स्टँड आम्ही या ठिकाणी ठेवणार आहे. मग आम्ही स्टँड वरती व्यवस्थित व्हिडिओ लावलेला. आणखीन एक तुम्हाला काय म्हणायचं रे, पुढच्या पार्ट मध्ये बघा. हा म्हणजे ते तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये जेव्हा स्टँड येईल मग आम्ही ते इथं म्हणजे अरेंज करेल, आणि मग परत एकदा आम्ही व्हिडिओ करेल. हा तेव्हा तो शॉर्टच राहील व्हिडिओ. हा तो शॉर्ट असणार आहे व्हिडिओ. हे बघा प्लांट्स आता तुम्हाला हा असे दिसतील प्लांट सगळे. आणि तर नक्की पुढचा व्हिडिओ आमचा बघा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. आणि जर तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर आम्ही अजून ब्लॉग्स करू, बट तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि कमेंट पण करा. आणि आज आम्ही यूज केलेल्या प्रोडक्ट्स पैकी जर तुम्हाला कोणते प्रोडक्ट्स हवे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळवा, मग आम्ही तुम्हाला त्या प्रोडक्टची लिंक देऊ. थँक्यू.